एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. प्रश्न साधा आहे, परंतु महत्त्वाचा आहे. प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असताना लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी शारीरिक संबंधानंतर फिमेल पार्टनरने तसंच म्हणजे लाईंग डाऊन पोझिशनमध्ये किती वेळ झोपून राहणं आवश्यक आहे? माझ्या हातामध्ये एक मॉडेल आहे, युटरसचं मॉडेल आहे. अ, हा पार्ट जो आहे तो वजायना, यानंतर वरती हे गर्भाशयमुख म्हणजे सर्व्हिक्स. या वजायनामध्ये ज्यावेळेस सेमेन डिपॉझिट होतं त्यातील ॲक्टिव्ह म्हणजेच मोटाईल स्पर्म जे असतात ते या गर्भाशय मुखातून वेगाने आत जातात. ते इतके वेगवान असतात की काही स्पर्म हे काही सेकंदामध्ये वरती जातात, तर काही काही मिनिटांमध्ये वरती जातात. जर तुमच्या प्रश्नाचाच विचार करायला गेलं तर हे अंतर जरी पाहिलं तर ते खूप काही अंतर नाही. त्यामुळे खरं पाहायला गेलं तर स्पर्मला गती असते, त्यामुळे ते वेगाने वरपर्यंत किंवा आतपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे हे काही कंपल्सरी नाही की तुम्ही लाईंग डाऊन पोझिशनमध्ये राहिलंच पाहिजे. परंतु तुम्हाला जर खबरदारीच घ्यायची असेल तर 5 ते 10 मिनिटं तुम्ही झोपू शकता. परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगतो की हे काही कंपल्सरी नाही. याचबरोबर याला जोडून आणखी काही प्रश्न असतात की बरंचसं वीर्य बाहेर पडतं म्हणजे सेमेन बाहेर पडतं तर प्रेग्नन्सी राहू शकते का? किंवा शारीरिक संबंधानंतर वॉशरूम यूज केलं किंवा पार्ट्स क्लीन केले तरी देखील प्रेग्नन्सी राहू शकतो का? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणारा एक लाँग व्हिडिओ आहे, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. खाली त्या लाँग व्हिडिओची मी लिंक देईल. ती लिंक ओपन करून अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की मिळतील. तो व्हिडिओ अवश्य पाहावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका.